सगळ्यांना शुभ संध्याकाळ। काय आता संध्याकाळचे जवळपास वाजलेले आहेत 6 आणि 6 वाजलेले आहेत। आणि काय झालंय, आज दिवसभर पुष्कळ धावपळ पण झालेली आहे। आज सकाळी सगळ्यात अगोदर तर हे केलं, घरातलं आवरलं आणि पहिल्यांदा जाऊन सगळा किराणा माल घेऊन आले होते। आणि आपण थोड्या वेळात बघणारच आहोत की मी काय काय किराणा माल भरलेला आहे गरजेनुसार आणि कसा भरते ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर मी आता जस्ट काही थोड्या वेळापूर्वीच माझं एक पार्सल देखील आलेलं आहे जे मी मीशोवरून ऑर्डर केलेलं होतं। खूप सुंदर आणि छान असं ते प्रोडक्ट मला आलेलं आहे आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहे। कारण ऑफकोर्स आपल्या सगळ्या मैत्रिणींचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे किचन मधल्या आपल्या वस्तू आणि त्यातल्याच त्यात जर आपल्याला भाजी किंवा जी काही आपण कांदा टोमॅटो हे चिरण्यासाठी काही जणी वेळी वापरतात पण काहींना मात्र सुरीचीच आवश्यकता असते आणि त्यासाठी मी नाईफ आहेत ते मागवलेलं आहेत। आणि हे आहे हे पार्सल आपलं आता आलेलं आहे तर मी हे आता काढते। मी पाहिलेलं आहे मगाशी, खूप छान आहेत आणि मला हे फार आवडलेलं आहे, तुम्हाला देखील आवडेल याचसाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे। मला हे जवळपास 189 रुपीजला पडलेलं आहे आणि इतक्या छान या नाईफ मला मिळालेल्या आहेत। 3 आहेत, यातली ही आहे पहिली, दुसरी आणि ही आहे तिसरी। तर आपण याचं आता काढूयात हे कव्हर। पाहताय एकदम छान आणि स्मूथ असं ह्याचं कटिंग हे होणार आहे। हे थोडंसं जाड असं पातळ आहे, खूप सुंदर आहे आणि याला धार सुद्धा आहे बरं का। हे असंच केल्यानंतर याच्यावर हे पण होतं, माठ पण होतं आणि खूप सुंदर कलर आहे, खूप छान आहे। ऑरेंज आणि त्याच्यानंतर आपलं लेमन फ्लॉवर्स आणि ग्रीन लीफ म्हणजे एकदम छान कलर कॉम्बिनेशन्स आहेत। हा आहे मोठा नाईफ, त्याच्यानंतर हा मीडियम साईजचा आणि याला सुद्धा ही प्रचंड अशी धार आहे। आणि हा आहे आपला छोटू, आपला रेग्युलरचा छोटू कामांसाठी। तर हे आहेत आपले असे नाईफ। सगळ्यात आवडता विषय गृहिणींचा, कारण काय होतं आपल्याला बरेचदा असं होतं ना। तर माझी जी सुरी होती ती मी लोकल मार्केटमधूनच, माझी जी सुरी होती पहिली ती मी लोकल मार्केटमधूनच घेतली होती, परंतु आता असं झालं ना तिची धार गेली आहे आणि कितीही तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तरी ते व्यवस्थित काही त्याचं कटिंग हे होत नाही। स्पेशली ज्यावेळी आपण टोमॅटो वगैरे हे करत असतो, चिरत असतो त्यावेळी मात्र आपल्याला त्याची फार गरज असते। आणि हे आता धारदार नाईफ आलेले आहेत तर आता माझं स्वयंपाक बनवण्याचं काम आहे ते अजूनही खूप सोपं होणार आहे। आणि मला खूप दिवसांपासूनची इच्छा होती आणि मला हवे तसे हव्या त्या याचे नाईफ मिळालेत आणि याचा मला खूप छान आनंद आहे। तर चलो आता तुम्ही ही आजची खरेदी तर बघितली आहे, आता मी बाजारमध्ये जाऊन जो काही किराणा माल आणला आहे तो तुम्हाला दाखवते। चला, तर कुठेही व्हिडिओ मधून जायचं नाही आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला। आज आपण बघणार आहोत की आपण काय काय किराणाची खरेदी केलेली आहे आणि मी जी किराणा मालाची यादी असते ती कशी तयार केली आणि काय काय आणले हे सगळं तुम्हाला मी दाखवते। तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला। तुम्हाला माहिती आहे का, जवळपास 2 ते 3 वर्षांपूर्वीच मी किराणा मालाची यादी करून ठेवली। यादी म्हणजे असं दर महिन्याला आणायचं साहित्य नाही, जर घरात आपल्याला ज्या काही वस्तू लागतात म्हणजे उदाहरणार्थ आहेत की आपली तृणधान्य आहेत, कडधान्य आहेत, डाळी आहेत, पिठं आहेत, तर याचं असं वेगवेगळं सेग्रिगेशन करून ना ती यादी एक कायमची 2 पानांची करूनच ठेवली आहे। आणि ज्यावेळी दर महिन्याला मला किराणा आणायचा असतो मी ती यादी काढते आणि त्याच्याप्रमाणे घरात काय आहे आणि काय आवश्यक आहे तेवढंच फक्त वेगळ्या पानावर लिहून काढते आणि ती यादी घेऊन मी जाते बाजारमध्ये आणि तिथून मी साहित्य आणते। मी तुम्हाला ती माझी यादी देखील दाखवणार आहे। यादी थोडीशी जुनी आहे, 2-3 वर्षांपूर्वीची आहे, घड्या घातलेल्या आहेत त्यामुळे ती थोडीशी आहे, पण ती यादी मी माझ्या गरजेप्रमाणे आणि मला घरात जे काही साहित्य आमच्या चौघांसाठीचं आवश्यक असतं त्याप्रमाणे मी ती तयार केलेली आहे। तर मी फक्त ती यादी तुम्हाला एक त्या यादीची झलक दाखवते। तो खूप जुना कागद आहे मला माहिती आहे, कारण ती यादी माझी जवळपास मी 3 वर्षांपासून त्या यादीचा उपयोग हा करत असते। तर या तुम्हाला मी दाखवते, ही आहे ती यादी। दिसते का तुम्हाला? नाही दिसत आहे, मी तुम्हाला झूम करून व्यवस्थित दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी त्या यादीचे कसे कसे भाग केलेले आहेत। तर ही आहे माझी 3 वर्षांपासूनची यादी किराणाची, जी यादी मला दर महिन्याला खूप उपयोगी पडते।
सगळ्यात अगोदर तर किराणा इथं मी लिहिला होता. त्याच्यानंतर धान्य आहेत. धान्यामध्ये दर महिन्याला आपल्याला काय काय लागतं, गहू, ज्वारी, तांदूळ, बिर्याणीचा तांदूळ, म्हणजे त्यात प्रकार आहेत. तुम्हाला अजून कोणते लागत असेल. बाजरी मी केव्हा केव्हा वापरते. डाळी आहेत, तुरी डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ, ज्या डाळी माझ्या घरात खाल्ल्या जातात किंवा ज्यांच्यापासून मी भाज्या बनवते त्या डाळी. नंतर कडधान्यांचं सेक्शन एक केलेलं आहे मी एवढा. त्याच्यामध्ये नाश्त्याचे पदार्थ असतील हे लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर मला तांदूळ पीठ, बेसन पीठ, मैदा, पिठांमध्ये जे काही लागतं, इतरमध्ये चहा पावडर, साखर, खोबरे, शेंगदाणा, गूळ, शेंगदाणा, साबुदाणा, वरई, तेल, बटर, चीज, मसाल्यांमध्ये जे आपले खडे मसाले असतात तेही मी लिहून ठेवलेले आहेत. हे दर महिन्याला आणण्याची आवश्यकता नसते, परंतु असा एखादा महिना असतो की एखादी गोष्ट संपली तर आपल्याला ती आणावी लागते आणि मग ते रिकॉल करत बसण्यापेक्षा खास करून असं लिहून काढलेली ते सगळ्यात उत्तम पडते. त्याच पानाच्या मागच्या बाजूला, आता हे तुम्हाला इथं थोडंसं खराब वगैरे झालेलं दिसतंय, पण तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करा, कारण ही यादी आहे ती माझी 3 वर्षांपासूनची आहे, जी मी वारंवार वापरत असते. आता इतर मसाल्यामध्ये गरम मसाला, सांबर मसाला, चाट मसाला, जिरेपूड, धणेपूड, हिंग, मिरची पावडर. शक्यतो मिरची पावडर मी पूर्ण वर्षाची घरीच करून ठेवत असते, परंतु तरीही मी लिहून ठेवलेली आहे, कारण काय होतं केव्हा केव्हा आपली ज्यावेळी ती संपते त्यावेळी आणायची लक्षात राहत नाही. त्याच्यानंतर सॉसचे वेगवेगळे प्रकार आहेत. पूजेचे साहित्य आहे, ज्या महिन्याला जे संपेल ते. आणि शौर्याचा खाऊ ॲक्च्युली ही 3 वर्षापूर्वी केली होती आणि तेव्हा न्यू आमचा काही नव्हता, त्याच्यामुळे शौर्याचा खाऊ असं मी त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. पण आता तुम्ही समजून घ्या, हा शौर्या आणि न्यूचा खाऊ आहे. म्हणजे मॅगी मी जास्त शक्यतो आणतच नाही, एखादा पुडा, पण हार्डली अलीकडच्या 1 वर्षभरामध्ये तर ते पूर्ण आम्ही बंदच केलेलं आहे. चिरमुरे आहेत, फरसाण आहेत, फुटाणे, लाह्या, बिस्किटं, टोस्ट, खारी हे एकदम आणलं की बरं पडतं. ड्रायफ्रूट्स पण लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर हे किचनमध्ये आपल्याला भांड्यांचं साबण, घासणी, पितांबरी हे डिटेल्स लागतात, तर ते असं हे मी याच्यामध्ये केलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला जी लागणारी पर्सनल केअरच्या गोष्टी असतात त्याही मी याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. जसं की आपला बाथ सोप आहे, शॅम्पू, क्लोजअप ब्रश, हँडवॉश, केसांचे तेल, बडीशेप, धना डाळ. त्याच्यानंतर मात्र मी पुढच्या वर्षी याच्यामध्ये बाळाचा साबण हा ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर बाथरूममध्ये जे काही आपल्याला लागत असतं तर ही अशा प्रकारची यादी आहे. आत्ता मी तुम्हाला माझी यादी दाखवलेली आहे आणि या यादीतले गरजेप्रमाणे मी माझ्या गोष्टी आहेत त्या आणत असते. साहित्य जे कमी असेल, म्हणजे या यादीनुसार समजा उदाहरणार्थ तांदूळ लिहिलेला आहे, परंतु माझ्याकडे ऑलरेडी जर 5 किलो तांदूळ असेल तर मी तांदूळ लिहित नाही. या यादीतून मला ज्या वस्तू या महिन्यासाठी लागणार आहेत तेवढ्याच वस्तू मी या घरात घेऊन येत असते. मी शक्यतो खूप जास्त काही स्टोअर करून ठेवत नाही, कारण मला असं वाटतं डाळी किंवा इतर काही कडधान्य आहेत ते जास्तीत जास्त स्टोअर केल्याने खराब होतात. त्यामुळे ज्या महिन्याचा जेवढा काही आपल्याला लागणारा पार्ट आहे तेवढंच मी वस्तू आणत असते. म्हणजे मी एकदम 2-2 किलो वगैरे असं काहीही आणत नाही. जसं अर्धा किलो, 1 किलो आपल्या आवश्यकतेप्रमाणे आणि आपल्या महिन्याचं जसं काही भाजी बनवण्याची जी हे असते त्याप्रमाणे, कारण आपण महिन्याला किराणा भरतच असतो, पण त्याचबरोबर आठवडी बाजारातून आठवड्यासाठी लागणाऱ्या पालेभाज्याही आपण आणत असतो. त्याच्यामुळे किराणा मालातल्या काही वस्तू या एकदम खूप प्रमाणात न भरणं हे एकदम उत्तम असतं. तर चला आपण बघूयात आता माझी आणलेली वाण सामान. या लवकर या. तर हे आहे माझं किराण्याचं सामान. तर काय काय आणलं माहिती आहे तुम्हाला, बघायचं आहे या. तर सगळ्यात आधी मिठाच्या सेक्शनमधून मी आणलेला आहे हे मीठ. 1 किलो मीठ आणलेलं आहे. टाटा सॉल्टचं आहे हे मी घेऊन आलेली आहे. साधारणतः 1 किलो तरी अख्ख्या महिन्यामध्ये लागतंच मीठ एवढ्या प्रमाणात. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मुलांचा खाऊ. त्यासाठी ही आलू भुजिया शेव एक आणलेली आहे. महालक्ष्मीचा शेव चिवडा आहे रिटकवणीचा, तो सुद्धा मी आणलेला आहे. त्याचबरोबर हे बिस्किटचे पुडे आहेत जे मुलांना लागतात. हे सुद्धा 2 बिस्किटचे पुडे आहेत. आणि हे असं म्हणून राजगिरा लाडूचं हे पॅकेट देखील आणलेलं आहे. काय होतं ना, मुलांना सारखं आता सुट्ट्या आहेत आणि काही ना काहीतरी खाऊ असतो, पण हे खरेदी केलेला खाऊ आणण्यापेक्षा मुलांना घरी बनवलेले वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात. त्यामुळे सुट्टीमध्ये माझे हे आयटम थोडेसे कमी होतात. त्याच्यामुळं बरे ना, उलट जाऊ देत, घरी बनवले पदार्थच मुलं चांगले खातात. आणि हे खोबरं मी अर्धा किलो आणलेलं आहे. मध्यंतरी ज्यावेळी चटणी केली त्याला भरपूर खोबरं गेलं होतं आणि जवळपास 130 रुपये अर्धा किलोला. आता दर सुरू आहे, कारण आता सध्या सीझनच खोबऱ्याचा आहे. खोबरं खूप महत्त्वाचं आहे. आता हिरवी मिरची आपण काळं तिखट करतो आणि त्यासाठी खोबरं हे महत्त्वाचं लागणारं इन्ग्रेडियंट आहे. त्याच्यामुळे त्याचबरोबर मी दाखवते
आता जे आपले खडे मसाले असतात ना त्याच्यामध्ये सगळं होतं, फक्त माझी मोहरी संपली होती त्याच्यामुळे मी हे 200 ग्रॅम मोहरी आणलेली आहे, एक मोहरीचं पॅकेट आणलेलं आहे, जिरा आहे ते सुद्धा मी 100 ग्रॅमचं पॅकेट आणलेलं आहे, हे मला जवळपास 42 रुपयाला पडलेलं आहे। त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ सुद्धा मी आणलेले आहेत, हेही 100 ग्रॅमचं आहे आणि हे मला 36 रुपयांनी पडलेले आहे। तर हे अशा प्रकारे हे 3चा सेट आहे, हा मला आता या महिन्यात लागणार होता त्यामुळे मी हे 3 देखील आणलेले आहेत। त्याचबरोबर आता ज्या डाळी लागतात तर त्या डाळी सुद्धा मी आणलेल्या आहेत। सगळ्यात तर महत्त्वाचं, सगळ्यात जास्त वापर होणारी डाळ म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी आपली मूग डाळ, आणि ही मूग डाळ 1 किलो आणलेली आहे, 118 रुपये किलो प्रमाणे मला ही भेटलेली आहे। शक्यतो दरवेळी काय होतं, अख्खे मूग आणून तेच जात्यावर बारीक करून डाळ बनवली जाते, पण 3 किलो होती ती माझी संपलेली आहे, कारण मूग डाळीचा वापर हा माझ्याकडे सगळ्यात जास्त कुठल्या डाळीचा होत असेल तर ती आहे मूग डाळ। तर ही 1 किलो आणलेली आहे। त्याच्यानंतर तूर डाळ आहे, पण तूर डाळीचा वापर फार काही एवढा होत नाही त्यामुळे अर्धा किलोच आणलेली आहे, जी 60 रुपयांनी अर्धा किलो भेटलेली आहे ही अशी तूर डाळ। आणि महत्त्वाची मसूर डाळ, जर आपण डाळ कांदा वगैरे म्हणतो अचानक काय करायचं भाजीला, हे काही सुचत नसेल, भाजीपाला हिरवा नसेल तर पटकन करता येण्यासाठी आपली मसूर डाळ ही पण अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि हे मला 47 रुपये 50 पैशाला भेटलेलं आहे। तर ह्या 3 डाळी मला या महिन्यात लागणार होत्या, बाकीच्या शिल्लक आहेत त्यामुळे फक्त 3च डाळी या आणलेल्या आहेत। आता अख्खं जे आपण कडधान्य म्हणतो त्याच्यामध्ये एक आणलेलं आहे, महत्त्वाचं म्हणजे अख्खा मसूर आणलेला आहे, हा 200 ग्रॅम आहे 22 रुपयाचा। अख्खा मसूर आपण डायरेक्टली अख्खा मसूर माझ्या घरात खूप छान खाल्ला जातो अख्खा मसूर। त्याचबरोबर माझ्याकडे मसूरची खिचडी म्हणजे मसूरचा मसाले भात सुद्धा खूप छान खाल्ला जातो, त्यामुळे मसूर हा माझ्या घरात लागतोच लागतो। अजून शिल्लक आहे पावशेरभर म्हणून मी हा फक्त हे पण पावशेरचंच पॅकेट मी आणलेले 250 ग्रॅमचं। त्यानंतर हे आहेत अख्खे मूग, अख्खे मूग सुद्धा याचं मोड आणून, आपण जसं मटकीला मोड आणतो तसं अख्ख्या मुगाला सुद्धा मोड आणून याची सुक्की भाजी किंवा लपतपी भाजी माझ्या घरात खाल्ली जाते, त्यामुळे मूग हे खूप महत्त्वाचे आहेत आणि लागतात म्हणून मी हे पावशेर आणलेले, जवळपास अर्धा किलो माझ्याकडे पहिले शिल्लक आहेत, परंतु हे मी तरी पावशेर आणून ठेवलेले आहेत आणि हे 30 रुपये पावशेरनी मला भेटलेले। आणि त्यानंतर ही आपली चवळी, तर चवळी सुद्धा मी पावशेर आणलेली आहे। चवळीचा वापर फार कमी होतो, खूप काही जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही, परंतु शौर्याचं ज्यावेळी स्कूल सुरू होतं त्यावेळी तिला चवळीची उसळ खूप आवडते, त्यामुळे जेव्हा स्कूल सुरू होते त्यावेळी मात्र हीच चवळी माझ्याकडे 1-1 किलोनी भरली जाते। परंतु आता 1 महिनाभर तर हिचं काही फारसा वापर होणार नाहीये, त्यामुळे गरजेपुरतीच फक्त पावशेर चवळी आणलेली आहे। आणि मुखवासमध्ये ही आपलं भाजलेली बडी आणलेली आहे, तर हे साधारणतः 200 ग्रॅमचं पॅकेट 46 रुपयाला मला मिळालेलं आहे, तर हे मुखवास म्हणून लागतं म्हणून हे आणून ठेवलेलं आहे। आता हे झालं सेक्शन। आता मुलांचा खाऊ असतो, आपण काहीतरी पकोडे भजी किंवा सँडविच मधले काही प्रकार करतो, तर त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतो ते म्हणजे आपलं टोमॅटो केचप, त्यामुळे हे तरी कंपल्सरी दर महिन्याला 1 पॅकेट 1 किलोचं आणावंच लागतं, त्यामुळे हे आपलं किसानचं टोमॅटो केचप हे आणलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला पिझ्झा आणि पास्ता सॉस, माझ्या घरात काय होतं, पिझ्झा जास्त खाल्ला जात नाही, परंतु जे काही चपाती असते नाश्त्याच्या वेळी चपातीला टोमॅटो सॉस, पिझ्झा आणि पास्ता सॉस, त्याचबरोबर शेजवान चटणी आणि मेयोनीज हे सगळं लावून ते छानपैकी रोल करून मस्त खाल्लं जातं। तर त्यासाठी हे कंपल्सरी 3 इन्ग्रेडियंट आहेत, एक तर टोमॅटो सॉस, पिझ्झा पास्ता सॉस आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं मेयोनीज। आणि हा अख्खा डबा आणलेला बरा पडतो, हा साधारणतः मला 2 महिने जातो, 1 महिन्यात संपत नाही, हा मला 2 महिन्यात लागतो। असं छोटा पाऊच येतो परंतु तो क्वांटिटी पण कमी असते आणि मग त्याच्यापेक्षा हा डब्बा चक्क 2 महिने जातो, त्यामुळे हा डब्यातच आणलेला बरं पडतं। त्याच्यानंतर गोडाची आवड असलेली माझी शौर्या आणि निरू, त्यांना ही खीर मात्र खूप आवडतेच आवडते, त्यामुळे या शेवया आणि आम्ही विकतच्या हे पॅकेट घेऊन आलेले असते। इन्स्टंट पटकन आपल्याला कॅरेमलची खीर खूप सुंदर आणि टेस्टी लागते, मी याची रेसिपी तुम्हाला नक्की एकदा करून दाखवेन। तर ही अशासाठी ही आपल्याला शेवई लागत असते, त्याच्यामुळे ही मी शेवईचा 1 पॅकेट हा बंडल 20 रुपयाला मिळतो तो देखील आणलेला आहे। आता नाश्त्यामध्ये सतत रोजच काही आपण भजी करू शकत नाही, रोज सँडविच करू शकत नाही, तर केव्हा केव्हा मध्ये आधी पोहे लागतात, त्यामुळे हे मी 1 किलो पोहे देखील आणलेले आहेत।
त्याचबरोबर नाश्त्याचा दुसरा पदार्थ जो आवडीने खाल्ला जातो, माझ्या घरात शिरा फारसं कोणी खात नाही, अगदीच गोडाधोडाचं केव्हा तरी 2-3 महिन्यातून एकदा शिरा केला जातो. तरी सुद्धा मी 1 किलो शिरा का आणते, कारण माझ्या घरात शिऱ्याचा उपमा जो आहे तो खूप आवडीने खाल्ला जातो, तिखट उपमा. त्याच्यामुळे ही रवा आहे हा 1 kgचा मी घेऊन ठेवते हे पॅकेट, आणि हे मला 1 महिनाभर पुरेसं होतं, कारण उपमा हे सगळेजण आवडीने खातात. त्याचबरोबर खिचडी आहे, आपलं साबू आहे. शौर्याला खूप सारी याची खिचडी आवडते आणि मधून याची खीर कधीमध्ये होते, आणि ज्यावेळी आपण याची कॅरमल खीर बनवतो त्याच्यामध्ये अगदी किंचित थोडेसे शाबू देखील त्याच्यामध्ये मी वापरत असते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मॉस्किटो लिक्विड आहे, ते 2 लागतच असतात, त्यामुळे हे 2 आहेत ते आणलेले आहेत. त्याचबरोबर हे विम बार, आपल्याला भांडी घासण्याचा साबण विम बार हा लागत असतो, त्यामुळे हे त्याचे छोटे. सर्फ एक्सेल कपड्यांसाठीचं साबण आहे. सिंथॉल जो बाथ सोप आम्ही वापरतो. त्याचबरोबर हे 2 ब्रश आणलेले आहेत, थोडेसे आता जवळपास 3-4 महिने झालेत आणले नाहीत. पेस्ट क्लोजअपची पेस्ट आहे ती आम्ही वापरतो. त्याचबरोबर वाटिका शॅम्पूचे हे 2 पॅकेट्स आहेत ते आणलेले आहेत. आता ये बिखरे हुए जुल्फों को अच्छे से कलर लाने के लिए हा डाय देखील आम्ही वापरत असतो. आणि याच्यानंतर डाय वापरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं भांड्यांचं हा गालाची ही एक घासणी आणि हे एक सुपर स्क्रब. तर ही घासणी आहे, हे ज्यावेळी खूप जास्त तिखट चिकट अशी नॉनव्हेजची भांडी असतात त्यावेळी उपयोग येतो, आणि जी रेग्युलरची भांडी आहेत साधी आहेत, आणि त्याच्यासाठी हा स्क्रब फार महत्त्वाचा आहे आणि हा मला आवडतो, आणि हे दोन्ही मला लागत असतात, त्यामुळे हे 2 आणलेले आहेत. तर हा आणि हो याच्यात राहिले दाखवायचं मी जेमिनीचं सनफ्लॉवर ऑइल देखील आणलेलं आहे. तर हे अशा प्रकारचं म्हणजे या महिन्याचं मी ती यादी तुम्हाला दाखवली, त्याप्रमाणे ती यादी काढली. त्यानंतर ज्या गरजेच्या वस्तू आहेत माझ्याकडे किती शिल्लक आहेत आणि अजून किती लागणार आहेत त्याचं टोटल सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, आणि त्या सगळ्याचं मिळून मला आता इथून पुढे किती लागणार आहे. तर हे मी जवळपास एवढं वाण सामान हे घेऊन आलेले आहे बऱ्यापैकी. कारण काय होतं, आपण दर 8 ते 10 दिवसांनी हिरव्या पालेभाज्या बाजारातून आणतच असतो, त्यामुळे प्रत्येक वेळी आपण हे सगळं वापरूच असं अजिबात नाही. पुरणपोळी असते, मध्ये मध्ये नॉनव्हेज असतं, म्हणजे बाकीचेही आयटम खूप सारे असतात. त्यामुळे सध्या टिफिनला सुट्टी असल्यामुळे किराणा साहित्यावर थोडंसं आपण काटछाट केलेली आहे. तर हे अशा प्रकारे मी किराणा साहित्य भरते. तुम्ही कशा प्रकारे भरता बरं? तुम्हालाही एवढं साहित्य लागतं की पुष्कळ लागतं, आणि तुम्ही साहित्य आणताना त्याची यादी बनवता की सुपर मार्केटमध्ये गेल्यानंतर हे अशा वस्तू बघून रॅकमधल्या सगळ्याच आपल्या अशा बास्केटमध्ये येतात, आणि मग बिलाच्या वेळी आपल्याला असं एवढं मोठं लांबलचक बिल हे फाडावं लागतं. तर तुम्ही सुद्धा अशीच यादी करता का, की तुमची काही वस्तू आणण्याची पद्धत वेगळी आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा, आणि सांगायला अजिबात विसरायचं नाही. मलाही नवीन गोष्टी काही कळतील, तुम्ही कशा प्रकारे आणता हे नक्कीच मला समजेल. तर हे किराणा माझा तुम्ही पाहिलाच असेल. तर मी माझ्या गरजेप्रमाणे दर महिन्याच्या त्या यादीप्रमाणे सॉर्ट करून जेवढं गरजेचं आहे तेवढं साहित्य आणत असते. आणि तुम्ही बघता इथे माझे सगळे केस आहेत हे पिकलेले आहेत याही बाजूने. 2 महिने जवळपास माझ्या या करंगळीचं हाड मोडल्यामुळे तुम्हाला इथं दिसत असेल 2 ठिकाणी हे झालं, तर ते पूर्ण हाड मोडलं होतं, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे मला आहे ते माझ्या ही आत्ता मुवमेंट एवढी जास्त होत नाही आहे ह्याची, तरी ठीक आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा तरी आता हात बरा आहे. आणि त्याच्यामुळे 2 महिने झालं मला बिलकुलच मेहंदी लावायला जमलं नाही, त्यामुळे माझा अवतारही असा झालेला आहे. पण बघूया आता या शनिवार रविवारी मी मेहंदीसुद्धा लावणार आहे, आणि पुन्हा एकदा केस व्यवस्थित सेट होतील माझे. कधी कधी असं होतं ना, आपल्याला इतकी प्रचंड कामं असतात आणि त्यामध्ये आपल्याला स्वतःलाच द्यायला वेळ अजिबात नसतो, परंतु थोडासा वेळ स्वतःसाठी हा नक्कीच काढला पाहिजे. या गोष्टीशी मी देखील सहमत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि शौर्य आजीकडे गेलेली आहे, निरूसुद्धा आज आजीकडे गेलेला आहे, परंतु बहुतेक थोड्या वेळाने त्याला घेऊन यावं लागेल, कारण त्याला आई आणि वडिलांशिवाय करमत नाही, त्यामुळे त्याला थोड्या वेळाने 7च्या दरम्यान जाऊन घेऊन यावं लागेल, आणि मग उद्या सकाळी हवं तर पुन्हा त्याला तिकडे सोडता येईल सुट्टीसाठी. तर अशी ही उन्हाळ्याची सुट्टी धमाल मज्जा मस्ती तुमची कशी सुरू आहे? आमची तर मज्जाच मज्जा अजिबात सुरू नाही आहे. ऑफिस सुरू आहे, घरकाम सुरू आहे, फक्त मुलं सुट्टीला गेलेले आहेत एवढाच काय तो बदल आहे. आणि सकाळचा टिफिन शौर्याचा बंद झालेला आहे, परंतु हा बंद जरी झाला असला तरी येत्या जूनपासून माझ्याकडे अजून 2 डब्बे वाढणार आहेत, कारण आमचा न्यूजसुद्धा आता शाळेत जाणार आहे. आणि तुम्ही हा ब्लॉग
शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप सारे धन्यवाद। आणि तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करत आहात, आपले छान व्हिडिओ बघत आहात, त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहणंच पसंत करेन। पण जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। त्याचसोबत शेजारचं बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे काय होईल, मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहता येईल। या काय हे सगळे म्हणत असतील आत्ता ड्रेसमध्ये होती आणि लगेच साडीत, त्याचं काय झालं? मला एक अर्जंट कॉल आला आणि तिकडे वास्तूक शांत होती आणि त्यांच्याकडून इन्व्हिटेशन राहिलं होतं, पण त्यांना सडनली आठवण आली त्यामुळे त्यांनी बोलवलं। त्याच्यामुळे पटपट आवरलं, तिकडे गेले आणि तिकडून आता मी रिटर्न आलेली आहे। आणि आता तुम्ही बघताय रात्रीचे जवळपास 8:20 झालेले आहेत आणि त्यामुळे आपण आपला ब्लॉग आता हा इथेच थांबवतोय। परंतु आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्याला लवकरच भेटणार आहे। तोपर्यंत काळजी घ्या, छान राहा, बाय बाय।